दत्त दिगंबर दैवत माझे. बाळासाहेब ठाकरे पासून तशी सगळी चांगली पोरं आहेत, पण ऐकत नाहीत. मी पण आगाव आहे. आता महाराजांचं आवडतं काम बघा, हे सगळ्यात आवडतं काम. आपले जे मुस्लिम आहेत त्यांना टच नो टच. पाकिस्तानात शेफ म्हणजे डेअरिंग आहे. ट्रस्टी आणि मुख्यमंत्री खुर्ची उभायला नाही पाहिजे इकडे. मला तो येतो नांदूस करतो, त्याचे बिचारा येतो 2 टाइम असतील चुका. दत्त दिगंबर दैवत माझे. कसं आहे, माझ्याकडे ना पक्का रुपये, पक्का बाळासाहेब ठाकरे पासून माझ्यासारखे मोठमोठे लहान भुंग आहे आणि मोठमोठे भुंगे येऊन गेले. उगाच ना हे न ओळखलं. आचार्य यात्रे, जडवादी म्हणजे कर्मवादी, दैववादी नव्हे, तरी पण ते तर रेंगळात असत. ही सगळी माणसं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे पण कर्मवादी होते, दैववादी नव्हते, पण मीनाताई ठाकरेंनी घेतलं. तर असा माझ्याकडे म्हणजे मीनाताई ठाकरेंनी गृहमंत्र घेतला होता. हा एक एवढा देशाचा पंतप्रधान होऊन गेला. सगळे एडेच आहेत म्हणून आपल्याला तर बसायचं तिथं. तर यांनी काय केलेलं याला ओळखत असेल ना. म्हणे मानसिक शक्ती वगैरे असं काय नसतं. त्रिमूर्ती बंगल्यावर महाराज तिथं होते, दिल्लीला गेले आणि त्यांच्या मानसिक शक्तीने साप बोलून त्यांच्या गळ्यात घातले. बघा जास्त समजत नाही. ती घाबरले. इंदिरा गांधी असेल का ते 20-21 वर्षाची तेव्हा. तर धीर देतात. दुसऱ्या दिवशी हेडलाईन, अरे फाप पावला 70 टाइम्स ऑफ इंडियाला. असं सगळं आहे. महाराजांचं आवडतं काम श्रमदान. जेव्हा कधी कोणाला त्यांच्या घरी बोलवत असेल ना, तर श्रमदान ठेवायचं. महाराजांना सांगायची, महाराज आमची ते श्रमदान आहे. महाराज गपचूप तिथं येणार. तशी ही सगळी चांगली पोरं आहेत. थोडे येडे आहेत. कसे येडे आहेत ते सांगतो. आता यांचा सत्कार करायला नको, आदर्श नको, पण ऐकत नाहीत. मी पण आगाव आहे. आता महाराजांचं आवडतं काम बघा, हे सगळ्यात आवडतं काम. डोक्यावर घमेलं घ्यायचं आणि घेऊन फिरायचं, श्रमदान करायचं. आता बघा, त्यांना काही दिवस थोडंसं त्रास झाला होता. आदिवादी खेचायची ना सगळ्यांची. आणि हे घागरेदार आपले, यांनी हा मुलुंडचा आश्रम दिलेला घागरेदाराने. जी पांढरी दाढी आणि काळे केसाचे बाजूला जे डाव्या साईडला बसलेत ना, ते घागरेदादा महाराज. हे पोटे वगैरे सगळे मंडळी गोविंद वगैरे दिसतात. माधवशी पण दिसतात. तर ही काळे पांढरी दाढी काळा केस जो आहे ना, इथं वाचते तो वाचा. मलेशियन नागरिक, नाव बघा डॅनियल रॉबर्ट. आणि महाराजांच्या जवळ बसलाय. शुद्धीकरण झालं त्याचं. हे पूर्वी म्हणजे हा जेव्हा आला तर मी बघितलं होतं ना. आणि याच्या बरोबर 40-50 वर्ष आधी महाराजांनी विदर्भात रान पेटवलं होतं. रजाकार का काय ती मुवमेंट होती ना, विश्वंभर असे त्याचे नामकरण करण्यात आले. तर रजाकार मुवमेंटमध्ये महाराजांनी एवढं मोठं केलं, पण कुठे त्यांचं नाव नाही हो. आता बडवतात ढोल एकेकाचे. मला काय माझा बाप किती मोठा आहे ना सांगायला मी येतो. पण आज देशाची परिस्थिती विचित्र आहे. हिंदू आहे, नुसतं मंदिरात जायचं, सलाम ठोकायचं, यायचं, पोकळ. संकटांना तोंड नाही देऊ शकत तो, आणि एक नाही होऊ शकत. हे सगळे एकत्र येऊन हळूहळू गळ्याजवळ येत आहेत. सगळ्यांना माहिती आहे, सगळी भीती व्यक्त करतात. माझ्याजवळ ना पक्का रुपये एक आहे, पण एकच आहे. एकच रुपये आहे, पण पक्का. असं नाणं चालवणं आपण कसं आहे, 7 लागते 7. आता हे भाई 7 देत नाहीत. यांनी स्वतःचे असे नियम तयार केलेले आहेत ना. मग ते माझं हे नाही, माझं ते नाही. मग तुम्हाला कोण विचारणार? नियम परमेश्वराचे पाळायचे. आपले नियम बनवायचे, पण ते स्वतःसाठी, लोकांसाठी नाही. श्री गुरुदेव दत्त. तो ये पक्का रुपया है अपने पास.
पासलेकर महाराज की जाणे फोटो उगाच नाही लावलेले आहेत सर्प वगैरे, हे समजून जा. ते चिन्ह जवळ आहे म्हणजे काय ते मी स्वतः बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा आले, यांना दात आहेत का म्हणा विचारलं तर बाळासाहेब ठाकरेंनी. महाराज बोल मी काय गारुडी वाटलं का. असे विनोदी होते. बालवण मतलब पिशाच्या अवस्थेत असायचे, खाटकन द्यायचे कधी कधी, पण त्याचं भलं झालेलं आहे. हे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांचे नांदेडला महाराज होते, त्यांची धर्मपत्नी आल्या. महाराज तुम्ही हे असं काय करू नका, असं काय म्हणजे हे दगदग करू नका. हे आता हे झाले, त्यांना सांगा हे सगळं तुमचं पाझर तलाव काय जे काय ते कामं करतील. महाराज बोले याच्यासाठी मी आले का तिले. आता त्यांच्या घरावरचे सगळे क्लेश उडालेत, एवढे व्याप लागले होते अशोकराव चव्हाणांच्या मागे. वाचतात बिचारे, चुका करायच्या आणि वाचायचं, एवढं सोपं काम आहे का. मोठी टक्कर होती विलासराव देशमुखांची अशोकरावांसमोर. अशोकराव चव्हाण आहेत अजून, विलासराव देशमुख गायब झालेत का. ही ताकद नाही पाठीशी. तर असं नाही की ही ताकद घ्यायची आणि काय पण करायचं. मला 2 मोठी कामं आहेत. इथले जे मुसलमान त्यांना टच नो टच. पाकिस्तानात शेफ म्हणूनची डेअरिंग आहे माझी आहे. दुसरी गोष्ट शाळा कॉलेजातून सगळं शिक्षण जोपर्यंत बदलत नाही करप्शन जाणार नाही, आणि किती पण पगार तर तुम्हाला कमीच होणार. तो माझा फॉर्म्युला मी आणला ना, 600 रुपये 50 वर्षापूर्वी मस्तपैकी जगत होतं ना, म्हणजे ते दिवस आणू शकतो मी. 600 रुपये की 1000 रुपये खूप झाले. आता 15,000चं इकॉनॉमी झाली म्हणजे सहजपणे 15,000. काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये भेंजी रडत होते, सुत्या बनवत चाले ते मनरेगा वगैरे आणले तेव्हा 36 रुपये दिवसाला. नीट जातोय माझ्या मागे दिसतंय, काँग्रेस गव्हर्नमेंटने 36 रुपये. आणि हे महाराजांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांची खोली, हे माझं मी मालक आहे इकडचा, 1 मॅन आर्मी. 36 रुपये काँग्रेस गव्हर्नमेंटने केले होते. आणि आता कळा म्हणजे त्यांची आता सत्ता पाहिजे मुसलमानांना मजबूत करायला, हिंदूंना भेंजूत लायकी ना तुम्हाला. नुसतं बीजेपी आले पाहिजे, हे आले पाहिजे. अरे बीजेपी आले पाहिजे कशासाठी, काय बीजेपी करते. काँग्रेस 10 पैसे नाही तर बीजेपी 8 पैसे नाही. काय करते बीजेपी सांगा मला. मंदिर बांधलं झालं, देव भेटला तुम्हाला, एक अस्मिता म्हणून ठीक आहे. तुमचं शिक्षण जे काय तिथं जन्माला आल्यात ना, मध्ये नेट कट होतोय, तर जे जन्माला आलेला कशासाठी आलात, खायला पिल्याने संडास करायला. इथलं शिक्षण जोपर्यंत मिळतं ना, माणूस होत नाही ना. इथं वाल्याचा वाल्मिकी झाला पाहिजे. आता सध्या अशी परिस्थिती वाल्मिकीचा वाल्या होतोय. भेंडे मी असताना खपून नाही घेणार असे धंदे. चांगल्याने एकत्र यावं. अतिरेकी कारवाईला 10 नालायक माणसं एकत्र येतात, चांगली माणसं येत नाहीत. इकडे या मग ते चार्जिंग होईल ना, तुमच्यात पण बळेल. वाट बघतोय, एकट्याचं काम नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचे फोटो मी प्रार्थना सगळीकडे व्हायरल करून टाका. हे म्हणजे आमचे फोटो नाही. चांगल्या माणसांचा आदर्श नको. माझ्यावरती बंधन घालतात चाले, मी झुगार देतो. महाराज लोकांना पण ऐकत नाही, गेले उडत. करा काय करायचं ते, मला माहिती मी कसं आहे. तो करतो ते चांगलं करतो. माझं वैयक्तिक स्वार्थ नसतो, विचार नाही करत मी. ट्रस्टी लोकांनी पण आता इकडे यावं, सेवा करावी. माझ्याने जमत नाही उभं राहायला. इथं मुलूंचे 2 ट्रस्टी इकडे आलं पाहिजे. हार घाला आणि सगळे निघून जा. दोघांनी पण वाटून घ्या लुट्या. जोपर्यंत आपल्या गंगाजळी वाढत नाही ना, तोपर्यंत मेहनत करा. 1 वर्ष मेहनत करा. साला कुठे जाऊ मी. तिथं आलोय मी माझ्या कामं सोडून. ट्रस्टी आणि मुख्यमंत्री खुर्ची उभायला नाही पाहिजे इकडे मला. तो येतो नांदूस करतो, त्याचे बिचारा येतो 2 टाइम. असतील चुका, तुमच्यात पण चुका खूप आहेत. माऊली समोर आपण कोण आहे, आपली लायकी आहे का माणूस समोर उभं राहायची. मग ती सांभाळून घेते. तर मग ह्याच्या त्याच्या तो किशोर असा तो कसा आहे तो सगळ्या माहिती, सगळ्यांना आला. तुम्ही पण खोटेगिरी करता.
बोलत नाही म्हणून काय मला माहिती नाही असं आहे का? नालायकगिरी नाही पाहिजे. इथं नम्र व्हा, एकत्र व्हायला बघा, समज देईन सगळ्यांना चांगली. नाही आता गायब. अवधूत चिंतन श्री गुरुदेव